विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 118 त्यामध्ये बांधकाम साइट करिताचे लो व्होल्टेज इलेक्ट्रिकल पॅनल आणि लाइटिंग अरेंजमेंट होती त्याबद्दल माहिती पाहिली होती। आज आपल्याला लेसन क्रमांक 119 इंडस्ट्रियल वायरिंग काय असते याच्याबद्दल माहिती पाहिजे। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास एक म्हणजे इंडस्ट्रियल वायरिंग काय असते, दुसरं म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन कसं करायचं, त्यानंतर औद्योगिक इन्स्टॉलेशनवर परिणाम करणारे घटक कोणते, त्याची परिस्थिती कशी हँडल करायची, त्यानंतर यांत्रिकी संरक्षण आणि इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन लेवल काय असते याची सर्व माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनची आवश्यकता असते आणि त्याचेच काही महत्त्वाचे भाग म्हणजे उदाहरणामध्ये बघितलं, एक म्हणजे व्यावसायिक इन्स्टॉलेशन, त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं कमर्शियल इन्स्टॉलेशन, दोन म्हणजे औद्योगिक इन्स्टॉलेशन, त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, आणि तीन म्हणजे निवासी इन्स्टॉलेशन, त्याला म्हणायचं रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन। मित्रांनो, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनच्या बाबतीमध्ये हे एक इंडस्ट्रियल मशीनच आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिकल पॅनलच्या स्थापनेशी म्हणजे ती इन्स्टॉलेशनशी संबंधित असते आणि त्यासोबतच त्याच्या विविध श्रेणीसाठी योग्य वीज पुरवठा पुरवणे, जसे की उदाहरणार्थ उत्पादन असेल, पॉवर डिस्ट्रीब्युशन असेल, इमारत असेल, या सगळ्या विभागामध्ये योग्य प्रकारे वीज पुरवण्याशी संबंधित आहे। इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन हे इतर प्रकारच्या इन्स्टॉलेशनच्या तुलनेमध्ये थोडेसे अवघड आहे। त्याचं कारण म्हणजे या प्रकारच्या इन्स्टॉलेशनमध्ये सरकारमध्ये प्रदान केलेले निर्बंध आणि सुरक्षा उपाय लागू केले जातात, ज्यामध्येच अनेक प्रकारचे पॅनल सुद्धा स्थापित केले जातात। आता यामध्ये काय, त्याचं कारण काय आहे की उद्योग किंवा उत्पादन विभाग जो असतो त्यामध्ये बरेच मशीन आणि उपकरणे वापरले जातात। उदाहरण घ्यायचं असेल तर MCC दॅट इज मोटर कंट्रोल सेंटर, त्यामध्ये पॅनल कंपनीच्या PCC दॅट इज पॉवर कंट्रोल सेंटर त्याच्या पॅनलच्या सर्व मोटरला जोडतात आणि वेगवेगळ्या विभागांना वीज वितरित करतात। त्यामुळेच औद्योगिक विद्युत इन्स्टॉलेशन हे थोडेसे अधिक अवघड वायरिंग होते। त्याचे कारण म्हणजे यामध्ये ऑटोमेशन सिस्टीम, सुरक्षा इत्यादी वैशिष्ट्य देखील जोडले जातात। मित्रांनो, औद्योगिक इन्स्टॉलेशनवरचे परिणाम करणारे घटक किंवा परिस्थिती जर आपण बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन केले जाते त्याच ठिकाणी सुरक्षित कार्य वातावरण राखणे महत्त्वाचे आहे। मग संरक्षण उपकरणाचे रेटेड करंट व्हॅल्यू त्याच्या इन्स्टॉलेशनला ओव्हर करंट प्रोटेक्शनच असते आणि त्यापासूनच एक सर्वोत्तम सुरक्षा प्रदान करण्यासाठी ते आपल्याला आवश्यक सुद्धा आहे। कार्यरत वायर आहे, त्याचा आकार बघू शकता, या ठिकाणी 200 एम्पियर, 150, 100, 55, 40, 30, 20, 15। मग त्याच्या गेजेसमध्ये 3/0, 1/0, 3, 6, 8, 10, 12, 14। यामध्ये काय की वायरचा जर चुकीचा आकार झाला तर त्यामुळे त्वरित तापू शकते आणि हेच आग लागण्याची मुख्य शक्यता असू शकते। त्यामुळे तुमच्या इन्स्टॉलेशनसाठी योग्य आकाराचे वायर असणे आवश्यक आहे। अनप्रोटेक्टेड वायरिंग, मित्रांनो, उघड्या वातावरणामध्ये आणि कठोर हवामान इत्यादीमुळे जे उघडे वायर खराब होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते। मग यामध्ये उघडे इलेक्ट्रिकल भाग, अयोग्य ग्राउंडिंग, अयोग्यरित्या इन्स्टॉल केलेले उपकरणे, उपकरणाचा अयोग्य वापर, या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे। आता अनधिकृत कर्मचाऱ्यांची उपस्थितीमुळे काय होऊ शकते की अनधिकृत कर्मचारी जे असतात तर त्यांच्या अंतर्गत इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आहे तर ते केल्यामुळे अपघाताचा धोका सगळ्यात जास्त उद्भवू शकतो। मग यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की अपुरे प्रशिक्षण। मित्रांनो, जर समजा एखादी सक्षम व्यक्ती इन्स्टॉलेशन करत असेल तर कामगारांसाठी जोखीम कमी होण्याची मोठी शक्यता असते आणि इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्ससाठी तुम्ही फक्त एक परवानाधारक म्हणजे ऑथोराइज लायसन्सवालाच इलेक्ट्रिशियन नियुक्त केल्याची खात्री केली पाहिजे। तेच काय करतात, नेहमी गुणवत्तेची आणि विद्युत सुरक्षा नियम पाळण्याची हमी देत असतात। मित्रांनो, जर इन्स्टॉलेशन तात्पुरते असेल तर शक्यता असते की कंत्राटदार आणि कामगार इन्स्टॉलेशन करताना त्याचा टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासत नाहीत, म्हणून इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर त्या इन्स्टॉलेशनची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे। आपण वायरिंग इन्स्टॉलेशन कोड आणि नियमाचे पालन केलेच पाहिजे, जे की मानवी जीवन आणि इलेक्ट्रिकल मशीन्स त्यासोबत मालमत्तेची विद्युत शॉक आणि आगीच्या धोक्यापासून आपल्याला संरक्षण करण्यास मदत करतात आणि हेच सुद्धा इंडियन इलेक्ट्रिसिटी सारख्या त्याच्या मॉडेल कोडवरच अवलंबून असते। जे यांत्रिक संरक्षण आणि इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन लेवल आहे मित्रांनो, यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचे की यांत्रिकीचे संरक्षण हे केबलचे नुकसान टाळायचे असेल आणि कामगाराच्या सुरक्षेची खात्री करायची असेल तर खूप आवश्यक आहे।
मग यामध्येच आपल्याला काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करणे भाग आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कंड्यूट म्हणजे काय की पाईप किंवा नळ्या ज्या की केबलला एक भौतिक नुकसान होण्यापासून, ओलाव्यापासून आणि रासायनिक पदार्थापासून सुरक्षित करण्यासाठी वापरले जातात. कंड्यूट असेल, PVC असेल, स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल, यासारख्या विविध सामग्रीपासून हे सगळे बनलेले असतात. केबल ट्रे जे असतात मित्रांनो, इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये केबल ठेवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी वापरली जाणारी सपोर्ट सिस्टीम ह्याच धातू किंवा प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात आणि आपल्या केबलसाठी एक सुरक्षित मार्ग असा प्रदान सुद्धा करतात. मित्रांनो, केबल ग्लँडचा वापर सील प्रदान करण्यासाठी करतात. तेच केबलला धूळ आणि ओलाव्यापासून संरक्षण सुद्धा करतात. केबल खेचण्यास प्रतिबंध करणे आणि ताण होण्यापासून आराम देणे हे त्याचं मुख्य काम. इलेक्ट्रिकल संरक्षणमध्ये, इलेक्ट्रिकल प्रोटेक्शनमध्ये काय सांगायचं की इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन जे आहे त्यामध्ये कर्मचारी आणि उपकरणे यांची जर सुरक्षितता सुनिश्चित करायची असेल तर विद्युत संरक्षण करणे आवश्यक आहे. मग यामध्ये काय सांगितलं की रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल शॉक. मग सगळ्यात पहिले काय करायचं, इलेक्ट्रिकल जे आपले शॉक होण्याची शक्यता वाटली तर सगळ्यात आधी डिस्कनेक्ट करायचं पॉवर सोर्सेसला. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले सेफ्टी मेजर सांगतात, सुरक्षित उपाय सांगतात, हे जे सिम्बॉल, भले तुम्हाला इंग्लिश नाही कळाली तरी हे सिम्बॉल्स वगैरे बघून तुम्हाला आयडिया येऊन जाते की काय काय आपल्याला सेफ्टी मेजर्स, सुरक्षित उपाय करायचे आहेत. सर्किट ब्रेकर इज यूज टू मेक और ब्रेक द सर्किट अंडर नॉर्मल ॲज वेल एज अंडर ॲबनॉर्मल कंडिशन. याच सर्किट ब्रेकरचा वापर इलेक्ट्रिकल सर्किटला शॉर्ट सर्किट आणि ओव्हर करंट फॉल्टपासून प्रोटेक्शन केले जाते. जेव्हा करंट रेटिंगपेक्षा जास्त असतो तेव्हा सर्किटला ट्रिप करणे, उपकरणाचे नुकसान टाळणे आणि आगीचा धोका कमी करणे या सगळ्या गोष्टी सर्किट ब्रेकरमध्ये येतात. फ्यूज जे आहे ते तुम्हाला माहिती आहे, ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट दोषापासून इलेक्ट्रिकल सर्किटचे जर संरक्षण करायचं असेल तर फ्यूजचा वापर केला जातो आणि जेव्हा हीच करंट रेटिंग त्याच्या रेटेडपेक्षा जास्त वाढते तेव्हा ते वितळले जाणार. मग या सर्किटमध्ये व्यत्यय आणणार आणि उपकरणाचे संरक्षण करता येणार. मित्रांनो, ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर दॅट इज GFCI. या GFCIचा उपयोग जे कर्मचारी लोक आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना विद्युत शॉकपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो आणि तेच त्याच्या ग्राउंड आणि न्यूट्रल वायरमधील करंटमधील जे फरक आहे त्याला शोधून काढणे आणि सर्किटला ट्रिप करणे हा त्याचा मुख्य उद्देश. सर्ज प्रोटेक्टर्स. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला लाइटनिंग अरेस्टर्स वगैरे माहीत असतील. मग त्यामध्ये सर्ज प्रोटेक्टरचा वापर काय करायचा की जे लाइटिंगमुळे होणारे व्होल्टेज सर्ज आहेत तर त्यामध्ये आपल्याला उपकरणाचं जर संरक्षण करायचं असेल तर या सर्ज प्रोटेक्टरचा वापर करायचा, जे की सर्जपासून व्होल्टेज उपकरणाचे संरक्षण करण्यासाठीच केले जातात आणि तेच त्याच्या व्होल्टेजला एक सुरक्षित पातळीपर्यंत मर्यादित करतात आणि आपल्या होणाऱ्या बाकीचे जे विद्युत उपकरणे आहेत तर त्या उपकरणाचं नुकसान टाळण्यासाठी पण याचीच मदत होत असते. अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 119 इंडस्ट्रियल वायरिंग याची माहिती पाहिली होती. पुढील व्हिडिओमध्ये काय करणार, पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 120 ऑफिस बिल्डिंगमधील पीक आणि नॉन पीक लोड्स काय याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IBVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.